आम्ही गेल्या 13 जानेवारीला कोपरगाव नगर परिषदेला आमच्या प्रभाग क्रमांक 1 मधील विविध समस्या 6 समस्या अतिशय निकडीच्या होत्या। त्यांचं पत्र दिलेलं होतं, त्या जर लवकरात लवकर पूर्ण नाही केल्या तर आम्ही नगरपालिकेच्या समोर उपोषणाला बसणार होतो 26 जानेवारीला। त्यानुसार कोपरगाव नगरपालिकेने आमच्या प्रभागातील आपण जे 6 कामं मांडले होते ते लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी काम केलेलं आहे। त्यासाठी आमचे नेते आदरणीय विवेक भैया कोले साहेब तसेच संधान साहेब यांनी नगरपालिकेशी संपर्क साधला व त्यांना या कामाचे गांभीर्य लक्षात आणून दिले। त्यानुसार कोपरगाव नगरपालिकेने आमच्या भागातील पहिली समस्या होती पाण्याची, तर ती पाणीपुरवठा सकाळी 5:30ला चालू करून दुपारपर्यंत पूर्ण हो राहिला। असं 2 वेळेस पाणी आलं इथून पुढं, पण त्या पद्धतीने असं आम्हाला सीओ साहेबांनी सांगितलं। सगळ्या बायांचे खाडे तोडे व्हायचे, येळेवर पाणी होत नव्हतं म्हणून। आता येळेवर पाणी आलं आम्हाला 2 पाण्यापासून, त्याच्यामुळे दीपक दादा लोक पक्षांना बसायची गरज नाही आहे, आम्ही त्यांचे आभारी आहोत। त्याचबरोबर दुसरी समस्या होती स्ट्रीट लाईटची। ते गेल्या 4-5 दिवसामध्ये नगरपालिकेने 25 ते 30 उडालेले स्ट्रीट लाईट बदलून नवीन स्ट्रीट लाईट बसवून दिले। तेही काम 25% आमचं झालेलं आहे, थोडंफार काम बाकी ते लवकर परत लाईट आल्यानंतर पूर्ण करून देणार आहे। त्याचनंतर प्रभागातील मंजूर असलेले कामं तर सदर कामांचे निविदा निघत आहे असं त्यांनी सांगितलं। त्याचबरोबर अजून एक पुढचा विषय होता शिवजयंती। तर शिवजयंतीनिमित्त आमच्या प्रभागातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक आहे, त्या स्मारकाच्या जी ग्रिल किंवा गेट व जिना यांना कलर रंगरंगोटी करून स्वच्छता करून द्यावी असं विनंती केली होती, त्यांनी तेही काम चालू केलेलं आहे। त्याचबरोबर मुख्य गटार एक खोदून ठेवलेली होती प्रभागातील, तर त्या गटारीची ते लवकरच निविदा काढतील। त्यांनी त्याची प्रशासकीय मान्यता घेतली, काम येऊन स्वतः आपले इंजिनियर येऊन बघून गेलेले आहे नगरपालिकेचे, त्याबद्दल त्यांचे मी आभार। तसंच महिला स्वच्छतागृहाचा एकदम मोठा एक प्रश्न होता, तर तो त्यांनी एवढ्या 2-3 दिवसात स्वच्छता करून तिथं ते साफसफाई करून तिथला मैला काढून स्वच्छ करून दिला, त्याबद्दल स्थानिक नागरिकांनी आभार मानलेले आहे। तर मी हे सर्व कामं नगरपालिकेने पूर्ण केल्याबद्दल मी कोपरगाव नगर प्रशासनाचे नगरपालिकेचे आभार मानतो व उद्या 26 जानेवारीला आम्ही जे उपोषणाला बसणार होतो त्यापासून आम्हाला त्यांनी प्रवृत्त केलं, त्याबद्दल मी त्यांचे परत एकदा आभार मानतो।